काय बाया लावल्या कामाला हे फरकण लेंडाळ्या कोणी फरकण टाकली लोकांना आता कामाचा कटाळा यायला लागला आणि काय शेतकऱ्यांचा जीव घेतला 300 रुपये रोज घेतलाय लेंडाळ्या टाका घेतलाय वय बायको मार नाही पटकुनी माझी हा का 1 एकर आणलाय गोळा करीत तरी तिकडेच कुठं मरते काय नो ही असल्या हाकून द्यायला पाहिजेत नाही नसलेल्या बरं रेंड काय राहिलेलं चांगलं आले मी नाजुक घुंगराची चंद्रा संगीन ती रंगुनी चंद्रा हा मन चंद्रा काय राव मन चंद्रा नाही चंद्रा असं चंदा आहे ती चंदा चंदा काय हा मन चंदा का बर पाणी टाकी हा तेच आहे ना हे तर गोळा करून दे पावाटे काय ते उचल ना चल ना तिकडे सावलीला आता सांगितलं होतं मागच्या मी नका हानीत जा म्हणून जागा वेळेसाठी आणतोय मी त्याला थांब आपण एक रील्स बनवू आपलं बुका गाडी नितन अहो बनवीत जा की कधीतरी काढीत जाकी जी काढायची ती नाही काढीत दुसरंच काढी ती मग काढून टाकले हा. बांधाय सांगितलं तेवढं बांधणं होय ना मै सागले वनी जसं काय पोट गेलंय स्वतःला तर तेवढं नव्हतं येत हा हा तीच एवढं ना. नव्हतं. तुझा बापन आहे चालते माझा बाप नाही कशाला येते मी म्हणते त्यांना काय रान नाही वय सारखं आहे ना. बाप नाहीच लागतंय वाचकायला नीट बोला मला एक तर उन्हे डोकं तापलेलं आहे त्यात तू डोक्याला किती वेळा म्हणते डोक्यावर केस नाही टोपी घालीत जा डोकं तापायचं नाही मग काय होईन व हे बांधता का तुझी नाकलीची अशी गाठच नव्हती ना पडलेली हा पडली असून की कधीतरी मला वाटतंय दिवस सुट्ट्या होते तुला अकल वाटताना नाही तर तू तरी आता म्हणलो असतं मी तुला नाही तुला मेंदू वाटताना काहीतरी घोळच झालेला आहे हा होऊ द्या हा तुम्हाला तेवढंच लागतं मेहंदी वाटते घळ झाली हळू पडलेलं दिसतंय. काय करत होते तू बरं ती बाकीचं ती सोडून तू आल्यापासून काय नीट बोला ना कुठे गेली ती मी हा ब्युटी पार्लरला नवीन स्कार्फ घेतलं मला कसं दिसतंय व छान आहे का नाही काय चावत आहे गाड्या आ काय बाबरीवर चिलटय ही तुझ्या गिन्यातल्या किडे निघत का काय ना हा हा तुझ्या गिन्यातल्या किडे निघत का जर नीट बोलत जा हा. कधीतरी बायकोला उलशक 2 शब्द प्रेमाचे बोलत जा सारखं बायको बी- कुचक कुचक कुचकच बायको बी त्या लायकीची पाहिजे गोड गोड काय झालंय लायकीला किती वाजल्यात बघ बरं तुझ्याकडे फोन आहे माझ्याकडे बी आहे बघ सारखा बरं. बघू द्या हा 11 वाजून 19 तर मिनिटं झालेत तुझ्या आई यायचा का बाप यायचा इतक्यात मला सांगितलंय मी आईचं बापास नाव घ्यायचं नाही म्हणून बरं तुझा भाऊ येत होता काय मग काय करत चालली त्यांना यायची हा माझ्या आई बाप्पाने सांगितलं जी काय नखर करायचे ती नवऱ्याच्या घरी जाऊन करायचे मग मी आता करीत येई भोंगळे का नाचनस तुम्हाला जमून नवऱ्याच्या घरी काही करीन काय हटकीतय झटकीतय मला हा जात असते माहेराला निघून बसा मग बोंबलत हा ते काय तीच ना मोठ्याने पाजलं तरी माहेराला निघायचं पिशवी भरून आता एवढं ढकलून दिलं मोडला असता माझा हात भीत चला दवाखान्यात हा हा जाऊ गुराच्या दवाखान्यात ना माणसाच्या तर नाही नीट व्हायचं तुला काय मसाडे वय मी जनावराचंच लागन तुला जाव काय बाजीनपणाचं बोलणं तीन म्हणे गुराच लागन तुला हा अरे दवाखाना डॉक्टर म्हणतोय मी तीच ना मला कळतच नाही जसं की मोकार उग अरे रानात काम पडले तर उन्हाळा लागलाय पाणी लवणी बघायचं का नाही पडू परतीचे हा? कुठून पाणी 300 आणू मी रुपये रोजाने गाड्या इतका रोज दिला या बायांना आणि त्यांच्या मागे येतो ते कारभारला जसं काय म्हशीला जास्त पाणी पाजून डानगळी लागली मग उकडं तुम्ही फेकलंय. यायचं तुम्ही यायचं ना तुम्ही गडी लावायचे मला- कुठले होते तालीवार का काय म्हणते तसले हा काम होते ना काम होते दिवसभर घेतात त्या बड्याला काय त्याचं नाव त्या भारत्या का काय त्याला हिंडतात बोंब ठुकी हा बघा आता मी करून घेतलेलं पटत नाही स्वतः करायचं नाही केलेलं नाव ठेवायचे सेम आई सारखी चाल आहे हा हा कोणाच्या तुझ्या ना माझी नाही असली द्या पाणी उचक मान ताण लागली हा धर तुझ पी माझं राहू दे वर धरा की हा हे काय धर ना हा दे
त्याला तरी काय म्हणायचे तू वाढव झालं आरडतीस. होय व हा हे जार माझ्या आईनेच आणला होता आहे ना व मला लईच पटत बघा. फार केले तुझ्या आई बापाने माझ्यावर. केलेतच एवढी सोन्यासारखी पोरगी दिली टाकल्या माणसाला. वा 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 बघा आता तुझं नाही वय चाललं तिकडं रुपवायाला. ही जे कडक ऊन पडलंय तुझंच आहे. प्यायचं की काय होत होत तिकडे तिकडं आम्हाला नाही. हा आम्हाला नाही जमत तसलं. माझा बॉयफ्रेंड प्यायचा बाय मला उष्ट पाणी. होय काय बॉयफ्रेंड प्यायचं काय उष्ट पाणी. माझा भाऊ प्यायचा म्हणलं मला उष्ट पाणी. तुला असं नाही वाटत काय की तू हद्दीच्या बाहेर चालली. तू का आहे उलस पांड्या उलस खाय कुठली हद्द म्हणजे असं तू जरा नाही का आपलं शेतकऱ्याच्या संस्कृतीतून बाजूला चालले असं नाही वाटत तुला. हा काय केलंय मी काय काय केस उघडी मध्ये नाचते. घाली ते, अव मला नंबर लागलाय काय मी शाईनिंग म्हणून घालते का. माहिती ना तुम्हाला आम्हाला जवळचं काय दिसत नव्हतं. पायऱ्यापासून दिसत नाही तुला जवळचं. एक म्हणलं की दुसरं आणायचे घ्यायचे. नाटक करीत मला नको शिकू सांगू बायांचं. सांगूच नको मला. काय मी नाटक करत होते मला चष्मा लागला नाही. अहो तुम्हीच गेलते मला दवाखान्यात घेऊन त्या आता डोळ्याच्या. डोळा तपासलं तर डॉक्टर त्याला म्हणतोय चष्मा लाव. मग काय झालं मग लावायचा. तुम्हाला बाकी किती छान दिसन हो का. आयो तिकडं दरबारची म्हणजे पिंडे गोळा करायच्या आखे टायमाला. 1,500 रुपये दिले त्याला असं टाकून नाही द्यायचा कळलं का. माझ्या आई बापाने दिले ते पैसे पाठवून का स्वतःच्या नाही खिशातनं मोडले आणि घेतला चष्मा. दवाखान्यात बी 10 वेळा रडले तेव्हा घेऊन गेला तर शायनिंग मला ते लागले टाकून द्यायला. दसका टोचल्यावर दवाखान्यात जातेस तू. हा कशी जाईन मी काय घेणं या. कपडे घालून जात जा नाही तर आमचे ना बदनामी. नाही नाही मला काय लाज आहे वय कपडेच घालून जात जा. काय बोलत तू काय पटत तुम्हाला. आता रात्री तर गाऊन घातला होतास. मग घातला होता रातच्याला कोण आहे बघायला. तुम्ही आहे तुम्ही बघत नाहीत. कुणाला दाखवा बघत त्या आरशातच मकडू मकडू 2 तास. हळूहळू त्याला आता सोडीत चालवली तुला तुम्हाला काय समजायचे समजा आता एवढी ज्वारी झाली तुम्हाला सांगते. 50 कट्ट इका आणि मला घंटन करा मोठा कुटवर घालू 2 मणी. सगळं चिक्की राणा सकट. कमल? फक्त गिराईक बघ एखाद्यानं कर तुला गंठन. राणा कशाला वाट बघ ज्वारीची त्याची. मला तर म्हणले होते ज्वारी इकल्या इकू. हात पाय माझे फाटले हात हात हात. अरे मी काय म्हणतो काढबे सकट गिराईक बघ जमिनीला बिन सगळं. त्याशिवाय काय तुला काय तुझ्या मी काही मागितलं की नुसते नुसते कारण नाही दाखवले तुला. इक म्हणतोय चांगलं चांगलं सांगतोय. आधी माझ्या नाव तर करा की मग. कशाला मी येईन ना तुला अंगठा द्यायला. बरं पाहिजे चला तुला. मग लगेच हा चला चला उठ तिथून. तिकडं गोळा करायचं पडलंय उठ. जर तिकडे मी नाही करणार गोळा. तुला लय वाढवलं. तुम्हाला सांगते माझी चप्पल तुटली बर का मला हाणू हाणू हा सारखं हानी जाऊ नका. तिथं खाली बघ कारखंडाचे कारखंड गेलेत. जाऊ द्या हा. काम करू करू गेलेत ना. आता कशाला तुम्हाला सॉरी बर का सॉरी बर का. नाटकच करी ती म्हणतो. यार त्या गोळा केलेल्या तिकडे कारखान्याच्या नादात पाणी प्यायचं लक्षात नाही. काय करीत होते काय नु घरी. तुझ्या काय मेंदूत बदल झाला का काय.